वेलकम टू दिस क्लास. तर स्टुडंट्स, आज आपण एक नवीन चॅप्टरला सुरुवात करतोय. त्याचं चॅप्टरचं जे नाव आहे आपलं, ते आहे आपलं केमिकल थर्मोडायनामिक्स. ठीक आहे. तर हे केमिकल थर्मोडायनामिक्स आपलं चौथं चॅप्टर आहे. याच्या आधीचे 3 चॅप्टर मी ऑलरेडी कंप्लीट करून ठेवलेले आहेत. केमिस्ट्रीची आपली प्लेलिस्ट जी आहे ती तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देऊन ठेवलेली आहे. तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या लिंकवर क्लिक करून बाकीचे चॅप्टर्सही तुम्हाला तिथे भेटून जातील. नोट्सही आपल्या तुम्हाला तिथे भेटून जातील. PDF नावाची एक पूर्ण फाईल आहे, प्लेलिस्ट आहे. त्याच्यामध्ये जे कुठल्याही PDFs मला तुम्हाला द्यायच्या होत्या, चॅप्टरच्या असतील, तर त्या सगळ्या PDF नोट्स त्या याच्यामध्ये अवेलेबल करून दिलेले आहेत तुम्हाला मी. आता हे जे चॅप्टर आहे आपलं केमिकल थर्मोडायनामिक्स, हे तुम्हाला ऑप्शनली 8 मार्कासाठी विचारलं जातं. याच्यामध्ये टोटल तुम्हाला 8 मार्काचे क्वेश्चन सापडतील आणि त्याच्यापैकी जर तुम्हाला घ्यायचे असतील तर ते 6 मार्क तुम्हाला इथून भेटून जातील ह्या चॅप्टरमधून. खूप महत्त्वाचं चॅप्टर आहे, खूप IMP चॅप्टर आहे. कारण बरेचसे जे मार्क्स आहेत तुमचे या चॅप्टरवरती तुम्हाला भेटून जातात. कारण 6 किंवा 8 मार्क जर तुम्हाला भेटणं म्हणजे खूप महत्त्वाची गोष्ट असेल. ठीक आहे. आता हे चॅप्टर सुरुवात करण्याच्या आधी मी तुम्हाला परत एकदा रिक्वेस्ट करेल, जर लेक्चर आवडलं तर प्लीज लाईक करा, शेअर करा तुमच्या प्रत्येक मित्रापर्यंत, आणि ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नाही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका. आता ही जी कन्सेप्ट आहे केमिकल थर्मोडायनामिक्स, त्यांनी सगळ्यात पहिले कॅन यू रिकॉल दिलं होतं. जसं मी पहिल्यापासून सुरुवात करत आलेलो आहे की कॅन यू रिकॉलला आपण पहिले घ्यायचं. कारण कॅन यू रिकॉलपासून आपल्याला एक कन्सेप्ट जनरेट होऊन जाते की आपण कुठल्या पद्धतीने आणि कशा पद्धतीने ह्या चॅप्टरला समजायला पाहिजे. ठीक आहे. इथे कन्सेप्ट त्यांनी दिली होती की हाऊ डू यू डिफाईन अ एनर्जी. तर तुम्ही एनर्जीला कसं डिफाईन करतात. म्हणजे जर माझ्याकडे एनर्जी असेल तर मी काम करू शकतो ना. ठीक आहे. म्हणजे मी जेवण केलं असेल तर माझ्याकडे ATP जनरेट होईल. ठीक आहे. मग ती ATP ते TDमध्ये कन्वर्ट होईल. ठीक आहे ना. डायफॉस्फेटमध्ये और ट्रायफॉस्फेटची एनर्जी डायफॉस्फेटमध्ये कन्वर्ट होईल आणि मग मी काम करू शकतो. म्हणजे मला कुठलंही काम करायचं असेल तर माझ्याकडे एनर्जी पाहिजे. ठीक आहे. सो दॅट इज एनर्जी विल बी अ कपॅसिटी टू डू अ वर्क. ह्या पद्धतीने मी काय करतो, ह्या एनर्जीला डिफाईन करतो. बरोबर आहे. एनर्जी काय आहे मग? एक अशी एनर्जी दॅट इज एक कपॅसिटी आहे. काय करायचं आपल्याला? वर्क परफॉर्म करण्यासाठी लागणारी ही कपॅसिटी आपण काय म्हणतो? एनर्जीला म्हणतो. ठीक आहे. एनर्जी कपॅसिटी टू डू अ वर्क असेल. अगेन दॅट व्हॉट आर द डिफरंट फॉर्म ऑफ एनर्जी. तर कुठल्या कुठल्या फॉर्मच्या तुम्हाला एनर्जी माहिती आहेत? मला सांगायचं असेल तर हीट एनर्जी मेनली सांगेल मी, कारण चॅप्टर आपलं केमिकल थर्मोडायनामिक्सवरती बेस्ड करतं. ठीक आहे. म्हणून मी सगळ्यात पहिले सुरुवात करेल तर ही आहे आपल्याकडे हीट एनर्जी, म्हणजेच त्याला आपण थर्मल एनर्जी म्हणतो. ठीक आहे ना. काय आहे? थर्मल एनर्जी. दॅट इज ट्रान्सफर फ्रॉम द हॉट बॉडी टू द कोल्ड बॉडी. कारण हीट कशी ट्रान्सफर होते? हॉट बॉडी टू द कोल्ड बॉडीपर्यंत ही एनर्जी काय होते आपली? ट्रान्सफर होते ऑलवेज. ठीक आहे. म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जीचा एक फॉर्म आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. इलेक्ट्रिकल एनर्जी मेकॅनिकलमध्ये कन्वर्ट करता येते. ठीक आहे. मेकॅनिकलची इलेक्ट्रिकलमध्ये एनर्जी कन्वर्ट करता येते आपल्याला. केमिकल एनर्जीज आहेत. जसं मी तुम्हाला म्हणतो की जर आपल्याकडे घरामध्ये इन्व्हर्टर असेल. ठीक आहे. इन्व्हर्टरची जी बॅटरी आपल्याकडे पडलेली असते, दॅट बॅटरी विल बी चार्ज. ठीक आहे. काय करतो आपण? इलेक्ट्रिकल एनर्जीला अप्लाय करून जी इलेक्ट्रिकल एनर्जी तिला केमिकलचा फॉर्म देतो आपण. ठीक आहे. म्हणजे केमिकल एनर्जी आपल्याकडे येऊन जाते. नंतर ही केमिकल एनर्जी आपल्याकडे इलेक्ट्रिकल एनर्जीचा फॉर्म घेऊन घेते. ठीक आहे. दिस इज नथिंग बट अन केमिकल एनर्जी आणि इलेक्ट्रिकल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी सगळ्यांना माहिती आहे की ही म्हणजे बेस्ड ऑन द स्टेट आहे. ठीक आहे. पोझिशनवरती डिपेंड करणारी आपली दॅट इज नथिंग बट अ पोटेन्शियल एनर्जी. दॅट इज MGH मी त्याला म्हणतो. काय म्हणतो त्याला? MGH. ठीक आहे. मास ऑफ द ऑब्जेक्ट, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अँड हाईट ऑफ दॅट स्पेसिफिक ऑब्जेक्ट. ठीक आहे. जो कुठेही त्याच्या स्पेसिफिक हाईटवरती असेल ती पोटेन्शियल एनर्जी आहे. कायनेटिक एनर्जी, जसं मी तुम्हाला ऑलवेज सांगतो की जर डॅम आहे आपला, डॅममधून फ्लो होणारं पाणी हे कायनेटिक एनर्जीमधून आहे. ठीक आहे ना. बरोबर आहे. तर त्या पद्धतीने मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगू शकतो, समजवू शकतो. ठीक आहे. आणि जे पाणी इथे स्टोअर करून ठेवलं आहे डॅममध्ये ते पोटेन्शियलच्या फॉर्ममध्ये. ठीक आहे. म्हणजे ती एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी. अँड धिस वॉटर विल बी फ्लो इंटू, म्हणजे पोटेन्शियलला कायनेटिक भेटून जाते. म्हणजे काय होतं? इट इज पोटेन्शियल एनर्जी कन्वर्टेड इंटू कायनेटिक एनर्जी. ठीक आहे. आय होप यू अंडरस्टँड दिस ऑल कन्सेप्ट. दॅट इज वॉट द डिफरंट फॉर्म ऑफ एनर्जी आपल्याला माहिती आहेत. ठीक आहे. तर ह्या बेसिक कन्सेप्ट आहेत, काही जास्त मोठ्या कन्सेप्ट नाहीत, कारण तुम्ही ऑलवेज या कन्सेप्टबद्दल शिकलेले आहेत. कारण तुमच्या म्हणजे तुमच्या लोअर क्लासपासून तुम्ही ह्या गोष्टीला शिकतायत. ठीक आहे. दॅट इज फॉर्म ऑफ एनर्जी. ठीक आहे. डिफरंट फॉर्म ऑफ एनर्जीज आर यू नो दॅट. आता कन्सेप्ट अशी आहे की इथे जो इंट्रोडक्शन दिलं होतं, ज्याला ॲक्च्युली डिलीट केलेलं आहे तुमच्या सिलेबसमधून, बट आय एम ट्राईंग टू से यू समथिंग अबाउट द इंट्रोडक्शन हिअर. ठीक आहे. तर हे जे इंट्रोडक्शन तुम्हाला दिलेलं आहे, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द लिक्विड वॉटर इंटू द व्हेपर. ठीक आहे. सॉलिडाइड इंटू लिक्विड वॉटर
ऑर अ बर्निंग ऑफ द, म्हणजे जर चारकोलला मी जाळलं तर कार्बन डायऑक्साईडमध्ये फॉर्म होतो. इथे कन्सेप्ट तुम्ही समजली का? दॅट इज ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द वॉटर, म्हणजे जे लिक्विड वॉटर आहे त्याला व्हेपर बनवू शकतो आपण, ठीक आहे ना. तसंच जो सॉलिड आईस आहे इंटू लिक्विड वॉटरमध्ये कन्वर्ट करू शकतो. बर्निंग जो आहे म्हणजे कार्बनला जर मी जाळला, जसं चारकोल आहे, कोळसा आहे आपल्याकडचा, त्याला जर मी जाळलं तर काय घेतो, तो कार्बन डायऑक्साईडचा फॉर्म घेतो. सो दॅट इज व्हॉट आर अ चेंज इन द एनर्जी, ठीक आहे ना. काय करतोय आपण, एनर्जीला काय करतोय मी, चेंज करतोय. जसं आपल्याकडे ड्राय सेल असतो, कोरडा सेल आपल्याकडे जो असतो ड्राय सेल आपण म्हणतो, ठीक आहे. नॉर्मली बरेचसे सेल आपल्याकडे आपल्या मार्केटमध्ये आपल्याला भेटून जातात. तसा जो हा ड्राय सेल आहे, दॅट इज द केमिकल एनर्जी इज कन्वर्टेड इंटू आहे ना इलेक्ट्रिकल एनर्जी. सगळ्यात पहिले माहिती आहे ड्राय सेल पण आपला काय काम करतो, तेच काम करतो, ठीक आहे. ज्याच्यामध्ये केमिकल एनर्जी काय करते, इलेक्ट्रिकल एनर्जीचा फॉर्म करते. याच्या आधी पण तुम्हाला एक मी चांगलं एक्झाम्पल सांगितलं आपलं इन्व्हर्टरचं, ठीक आहे. तसंच दॅट जी इलेक्ट्रोप्लेटिंग असते, म्हणजे बघा तुम्ही कुठल्याही मेटलला जेव्हा प्लेटिंग केली जाते, ठीक आहे, सोन्याला किंवा आपण एखाद्या नॉर्मल गोष्ट मेटल जे घेऊन जातो, ऑर्नामेंट्स असतात आपले, त्यांना जेव्हा प्लेटिंग केली जाते, ठीक आहे. सो दॅट द इलेक्ट्रोप्लेटिंग ऑफ द मेटल जे आहे, इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इंटू केमिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट केली जाते. बघा ना, की इलेक्ट्रिकल एनर्जीला काय केलं जातं, इलेक्ट्रोप्लेटिंगमध्ये केमिकल एनर्जीमध्ये कन्वर्जन केलं जातं. तसंच इट मे बी अ रिअलाइज दॅट जी एनर्जी आहे कॅन बी ट्रान्सफर फ्रॉम वन फॉर्म टू द अनदर फॉर्म ना, ठीक आहे ना. आपल्याला याच्यामधून काय समजतं ॲक्च्युली, की आपण काय करतोय की एनर्जीला ट्रान्सफर करतोय, ठीक आहे. एका फॉर्मचा दुसऱ्या फॉर्म त्याला काय करतोय, कन्वर्ट करतोय. सो दिस इज नथिंग बट, आपल्याला इथे शिकायचं आहे थर्मोडायनामिक्स विषयी, ठीक आहे. सो थर्मोडायनामिक्स इज अ कन्सर्न विथ द एनर्जी चेंज इन फिजिकल अँड केमिकल ट्रान्सफॉर्मेशन ना. बरोबर आहे. कसं ट्रान्सफॉर्मेशन होतं आहे, दॅट इज विल बी एनर्जी काय होते, चेंज होते. कशी, फिजिकल आणि केमिकल ट्रान्सफॉर्मेशनने आपल्याला काय करतं आहे, हे ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे एक थर्मोडायनामिक्सची कन्सर्न, म्हणजे हे थर्मोडायनामिक्सची प्रोसेस आपल्याला दिसायला भेटते याच्यामध्ये, ठीक आहे. सो हेअर इज दॅट सम टर्म्स आर वी नीड टू बी हेअर, ज्या टर्म्स आपल्याला इथे यूज करायच्या आहेत. कारण बेसिक टर्म तर मी याच्या आधी पण तुमच्याशी बोललेलो आहे, दॅट इज नथिंग बट अ सिस्टीम अँड सराउंडिंग, ठीक आहे. थर्मोडायनामिक्सच्या काही टर्म्स तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आणि जर तुम्हाला अजून थर्मोडायनामिक्स माहिती करून घ्यायचं असेल तर मी तुम्हाला सांगतो, आपलं जे फिजिक्सचं लेक्चर आहे थर्मोडायनामिक्स, बघा त्याच्यामध्ये थर्मोडायनामिक्सविषयी चांगल्या पद्धतीने मी एक्सप्लेनेशन पण दिलेलं आहे तुम्हाला, ठीक आहे. ज्या टर्म्स शिकायच्या आहेत आपल्याला, त्या टर्म्स म्हणजे पहिली आहे आपली सिस्टीम आणि दुसरी आहे आपली सराउंडिंग, ठीक आहे. तर सिस्टीम कशाला म्हणायचं आणि सराउंडिंग कोणाला म्हणायचं, ठीक आहे. तर सिस्टीम म्हणजे बघा की अ पार्ट ऑफ द युनिवर्स आहे, ठीक आहे. युनिवर्स म्हणजे सिस्टीम प्लस सराउंडिंगचा पार्ट असतो, ठीक आहे. युनिवर्स आणि युनिवर्स, पूर्ण युनिवर्स कसा बनेल आपला, सिस्टीम आणि सराउंडिंग जो ह्या दोघांना जेव्हा आपण एकत्र करू त्यावेळेस आपल्याकडे काय बनणार आहे, युनिवर्स बनणार आहे. तर हा जो सिस्टीम आहे, दॅट इज अ पार्ट ऑफ द युनिवर्स अंडर द थर्मोडायनामिक इन्व्हेस्टिगेशन इज कॉल्ड द सिस्टीम. त्याला काय म्हटलं होतं, सिस्टीम म्हटलं होतं. म्हणजे ज्या पार्टला मी थर्मोडायनामिकली इन्व्हेस्टिगेशनसाठी यूज करणार आहे, ठीक आहे. म्हणजे इथे जो पूर्ण सिलेंडर दिसतोय का, खाली काढलेली डायग्राम जी आहे, त्या डायग्राममध्ये एक मध्ये एक पिस्टन काढलेला आहे, ठीक आहे. पिस्टन जो आहे, पिस्टन हा पूर्ण सिलेंडर आहे तुमच्याकडे. ह्या पिस्टनच्या मध्ये जर हा गॅस असेल, ठीक आहे, फक्त गॅस, फक्त गॅसबद्दल बोललो आहे मी सध्या तरी, ठीक आहे. तर फक्त गॅस जो आहे याच्यामध्ये, हा थर्मोडायनामिक इन्व्हेस्टिगेशनच्या अंडर येतो, ठीक आहे. काय तो, हा जो गॅस आहे याच्यामध्ये, ह्या पिस्टन सिलेंडरमध्ये पडणारा जो गॅस आहे, इट कम्स अंडर द थर्मोडायनामिक इन्व्हेस्टिगेशन. सो आय एम सेईंग दिस वन इज अवर अ सिस्टीम. ही काय आपली सिस्टीम आहे. आणि बाकीचे जे कुठलेही पार्ट्स असतील, पिस्टन असेल, सिलेंडर असेल किंवा आजूबाजूचा ॲटमॉस्फिअर असेल, हे सगळं सराउंडिंगमध्ये येतं. कशामध्ये येतं, सराउंडिंगमध्ये. तर ही गोष्ट तर नक्की समजली असेल की अ पार्ट ऑफ द युनिवर्स, ठीक आहे. काय सिस्टीम, युनिवर्सचा एक पार्ट आहे अंडर द थर्मोडायनामिक इन्व्हेस्टिगेशन, ठीक आहे. काय तो थर्मोडायनामिक्सच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये आहे, इज कॉल्ड अ सिस्टीम. त्याला मी म्हणणार आहे इथे गॅस. हा जो गॅस इथे तुम्हाला दिसतोय, तो गॅस काय आपला, हा नथिंग बट आपला सिस्टीम आहे, ठीक आहे. सो वी नीड टू बी अगेन अंडरस्टँड अबाउट द सराउंडिंग. तर सराउंडिंग परत काय, ऑल पार्ट ऑफ द युनिवर्स, जेवढे कुठलेही युनिवर्सचे पार्ट्स आहेत, ठीक आहे, इट इज आउटसाईड द सिस्टीम. म्हणजे या सिस्टीमच्या बाहेरचे बघा, हा पिस्टन आहे, पिस्टन सिलेंडर पूर्ण पिस्टन आहे एवढा, सिलेंडर हा पूर्ण आहे, आणि बाजूच्या ज्या कुठल्याही कन्सेप्ट आहेत, ठीक आहे, दॅट इज द ऑल पार्ट ऑफ द युनिवर्स आउटसाईड द सिस्टीम सच ॲज सिलेंडर, रूम अँड अदर आर कम्स अंडर द सराउंडिंग. त्याला काय म्हणणार मी, सराउंडिंग म्हणेल, ठीक आहे. सो दिस इज नथिंग बट अ सिस्टीम अँड दिस वन इज नथिंग बट अ सराउंडिंग. ह्या दोन टर्म्स आपल्याला इथे माहिती असायला पाहिजे. दॅट इज नथिंग अ सिस्टीम अँड सराउंडिंग. युनिवर्स काय, तर सिस्टीम प्लस सराउंडिंग जे असतं त्याला मी युनिवर्स म्हणतो, ठीक आहे. काय म्हणतो मी, युनिवर्स म्हणतो. सर वेगवेगळ्या टाईपच्या सिस्टीम्स आहेत.
ठीक आहे ना. कुठल्या कुठल्या टाईपच्या सिस्टीम येतात, एक असते ओपन सिस्टीम. ठीक आहे, बेसिक 3 टाईपच्या सिस्टीम आहेत. ओपन सिस्टीम, क्लोज सिस्टीम म्हटलं जातं आणि आयसोलेटेड सिस्टीम म्हटलं जातं. ठीक आहे, तर सगळ्यात पहिली सिस्टीम कुठली आहे तुमची, दॅट इज नथिंग बट अ ओपन सिस्टीम. ठीक आहे, ओपन सिस्टीम कुठली असते, जर तुमच्याकडे एखादा ग्लास पडलेला आहे, म्हणजे कप बघा, हा जो कप दिसतोय तुम्हाला, या कपामध्ये आपण जर एकदम हॉट कॉफी ठेवली असेल, गरम कॉफी असेल, माझ्याकडे कप बशी आहे माझ्याकडे, आणि त्या कप बशीमध्ये जर आपण काय केलं आहे, एकदम गरम कॉफी भरून ठेवलेली आहे, तर हा जो गरम कॉफीचा आपला कप आहे, त्या कपामधून काय होणार आहे की जर गरम असेल तर आपण बघतो की नॉर्मली त्याच्यामधून वाफा निघायला लागतात. वाफा निघतात म्हणजे जर तुम्ही ह्या वाफा बघितल्या की तुम्ही जर इथे हँड ठेवला, तुमचा हात ठेवला असेल, तर ह्या ज्या वाफा आहेत तुमच्या हाताला चिटकतात आणि चिटकून त्याच्यावरती छोटे छोटे ड्रॉपलेट्स बनतात बघा. तर हा बेसिक थिंक आहे. हे जे ड्रॉपलेट्स आहेत तर ते तुमचे मॅटर आहेत. काय म्हटलं आता याला, मॅटर. ठीक आहे, मॅटर दॅट एनिथिंग ऑक्युपाईड सम हॅव्हिंग सम मास अँड ऑक्युपाईड सम स्पेस, त्याला मॅटर मी म्हणतो. ठीक आहे, ज्याच्याकडे मास आहे आणि काहीतरी जागा व्यापतात त्याला मी म्हणतो मॅटर. ठीक आहे, म्हणजे हे पाण्याचे ड्रॉपलेट्स तुमच्या हातावरती बसतात, तर याचा अर्थ इथे. आणि परत दुसरी गोष्ट, हे मॅटर तर बाहेरच आलं, ठीक आहे, थ्रू दिस. पण या ग्लासच्या बाहेर म्हणजे ह्या कपाच्या बाहेर जर तुम्ही कपाला हात लावला तर तो गरम लागतो. कसा लागतो, हॉट असतो हा कप. तर 2 गोष्टी इथे एक्सचेंज झाल्या. एक झालं मॅटर पण एक्सचेंज होऊन गेलं तुमचं, आणि हा कप काय करतोय, हीट एनर्जीला पण काय करतोय, त्याच्यासोबत लॉस करतोय. म्हणजे मॅटर पण एक्सचेंज होतंय. सिस्टीम काय होती, सिस्टीममधलं मॅटर एक्सचेंज झालं सराउंडिंगसोबत. लक्षात येतं आहे दोघं गोष्टी. सिस्टीममधलं मॅटर सराउंडिंगसोबत एक्सचेंज होतं आहे आणि सिस्टीममधली हीट सराउंडिंगसोबत एक्सचेंज होते. ठीक आहे, सो दिस इज नथिंग बट ओपन सिस्टीम. या सिस्टीमला काय म्हटलं जातं, ओपन सिस्टीम आपण म्हणतो. तर बेसिक डेफिनेशन समजण्याचा प्रयत्न केला. सच अ सिस्टीम म्हणजे कॉफी विच एक्सचेंज बोथ एनर्जी अँड द मॅटर विथ द सराउंडिंग इज कॉल्ड ॲन ओपन सिस्टीम. त्याला काय म्हटलं जातं, ओपन सिस्टीम आपण म्हणतो. दुसरं आहे आपलं क्लोज सिस्टीम. आता क्लोज सिस्टीम म्हणजे आपली केटली जर असेल आपल्याकडे, ठीक आहे, केटली मी म्हणतो सहजा. जर आपल्या चहाची केटली असेल आपल्याकडे, तर चहाच्या केटलीचा प्रकार काय येतो आपल्याकडे, एक नॉर्मल चहाची जर केटली असेल आपल्याकडे, बंद करून ठेवली आहे मी चहाची केटली. ठीक आहे, ह्या पद्धतीने आहे आपल्याकडे चहाची केटली, अशी असते समथिंग लाईक दिस. थोडंसं वेगळं काढतोय मी, असं काहीतरी असते. पण जर मी याचा जो नॉब आहे ना, हा बंद करून ठेवलेला आहे. ठीक आहे, हा जो आहे बंद केलेला आहे. तर जी वाफ इकडनं बाहेर जाणार होती त्याला मी इथे कॅच करून ठेवलं. बरोबर आहे, काय करून ठेवलं मी इथे, अशी जी सिस्टीम होती इथे मी त्याला बंद करून ठेवलं ह्या जागेवरती. ठीक आहे, म्हणजे आता इथून, पण ही केटली ॲक्च्युली गरम असते ना. ठीक आहे, तर ह्या केटलीमधून जी गरम म्हणजे जी आपली कॉफी आहे किंवा चहा आहे याच्यामधली, त्याच्यामधली जी हीट एनर्जी आहे ती सराउंडिंगसोबत एक्सचेंज होते. ठीक आहे, पण ह्याच्यामध्ये असणारं जे मॅटर म्हणजे आपण जे कॉफी वगैरे बनवली होती त्याच्यामधून जी वाफा निघणार होत्या, तर त्या वाफा ज्या आहेत त्या सराउंडिंगसोबत एक्सचेंज होत नाही. ठीक आहे, म्हणून अशा सिस्टीमला म्हटलं आता क्लोज सिस्टीम. ठीक आहे, काय म्हटलं आता, क्लोज सिस्टीम. म्हणजे नॉर्मल जर बघितलं तर जर माझ्याकडे आहे कप बशी आहे, तर मी जर बशीने कपाला झाकून ठेवलं असेल, ठीक आहे, क्लोज करून ठेवलं असेल, तर त्या केसमध्ये इथे मॅटर एक्सचेंज होत नाही. फक्त काय एक्सचेंज होते, एनर्जी एक्सचेंज होते. एनर्जी कुठली, हीट एनर्जी एक्सचेंज होणार आहे, नथिंग बट. तर त्याला मी म्हणणार आहे क्लोज सिस्टीम. काय म्हणतो मी त्याला, क्लोज सिस्टीम. अ सिस्टीम दॅट एक्सचेंज एनर्जी अँड नॉट मॅटर विथ द सराउंडिंग इज कॉल्ड अ क्लोज सिस्टीम. त्याला काय म्हटलं तर क्लोज सिस्टीम म्हटलं जातं. एक असते नॉर्मल. तिसरी सिस्टीम आपण म्हणतो दॅट इज आयसोलेटेड सिस्टीम. आयसोलेटेड सिस्टीम नथिंग बट इथे एक दिलेलीच आहे, पण अजून एक सांगतो तुम्हाला. बघा, आपल्याकडे थर्मास फ्लास्क असतो. आता हा जो थर्मास फ्लास्क असतो आपला, नॉर्मली आपण जर बघितलं त्याला, तर ह्या पद्धतीचा येतो आपल्याकडे थर्मास फ्लास्क असा. तर ह्या थर्मास फ्लास्कमध्ये जर तुम्ही नीट बघितलं असेल तर मधून एक अजून बारीकशी अशी एक लेयर बनलेली दिसते. मध्ये पण एक लेयर असते अशी लेयर, आणि ह्या लेयरच्या मध्ये जर तुम्ही बघितलं इथे कापसासारखं म्हणजे स्पंजसारखा एक भाग पोर्शन इथे लावलेला असतो पूर्ण हा असा. ठीक आहे, तर हा काय काम करतो बघा, की इथे असणारा जो ॲक्च्युली मॅटर म्हणजे बघितलं तर हीट जी होती, ग्लास पण इथे असतो तुमचा, ह्याला पण एकदम सील्ड करून ठेवलेलं असतं. एकदम सील्ड असतो हा, या स्पॉन्जसारख्या झाकणाने सील्ड असतो. तर इथून जी हीट होती ती हीट इथे असणारा हा जो पार्टिशन होता त्यामुळे हीट पण मध्ये राहून जाते, म्हणजे हीट एनर्जी मध्येच राहते. ठीक आहे, दुसरं इथून निघणारा जो जी हीट होती तिथं एक्सचेंज होत नाही आहे, पण जो मॅटर होता तो झाकणामुळे क्लोज झाला. ठीक आहे, झाकणामुळे इथे असणारा जो मॅटर आहे तो एक्सचेंज होतच नाही. म्हणजे दोघं कन्सेप्ट बघा, की हीट पण एक्सचेंज नाही झाली. थर्मास फ्लास्क तुम्ही बघितलं असेल ना, तर बऱ्याच वेळेपर्यंत जी आपली चहा आहे, कॉफी आहे, ती काय असते, गरमच राहते. तर इथून असणारा जो हीट पण एक्सचेंज झाली नाही, म्हणजे एनर्जी एक्सचेंज नाही आहे.
अदरवाईज अगेन दॅट इज जो मॅटर आहे तो पण एक्सचेंज नाही झाला, तर ह्या कन्सेप्टमध्ये आपल्याकडे जी सिस्टीम येते त्याला आयसोलेटेड सिस्टीम म्हटलं जातं. काय म्हटलं आता? आयसोलेशन म्हटलं जातं. इथे ही सिस्टीम बघा, म्हणजे हा जो क्लोज भाग होता, मी क्लोज सिस्टीम होती तिला मी डायरेक्ट इन्सुलेट करून ठेवलं. दिसतंय काय केलं आहे? इन्सुलेट केलेलं आहे. म्हणजे हे इन्सुलेशन आहे. या इन्सुलेशनमुळे ह्या सिस्टीममधून जी एनर्जी, हीट एनर्जी होती ती बाहेर जाणार नाही आहे माझी. ठीक आहे, हीट बी जाणार नाही आणि काय आहे तुमचा मॅटर पण बाहेर जाणार नाही आहे. तर ती सिस्टीम असेल माझी क्लोज म्हणजे आयसोलेटेड सिस्टीम. काय म्हणेल मी त्याला? आयसोलेटेड सिस्टीम असेल. मॅटरबद्दल कन्फ्युजन ठेवू नका. या कपामधून निघणारी जी वाफ आहे, या वाफेसोबत तुमचे पाण्याचे ड्रॉपलेट्स बाहेर निघतात. तर ह्या ड्रॉपलेट्सलाच मॅटर म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? मॅटर. ठीक आहे, तर हे एक्सचेंज होणार नाही आहे, ही गोष्टी लक्षात ठेवा. ठीक आहे, हीट म्हणजेच आपली हीट एनर्जी आहे. ठीक आहे, समजलं ह्या गोष्टी. तर आयसोलेटेड सिस्टीम काय असेल मग? अ सिस्टीम दॅट डज नॉट अलाउ एक्सचेंज ऑफ द आयदर एनर्जी ऑर मॅटर विथ द सराउंडिंग इज ॲन आयसोलेटेड सिस्टीम. त्याला काय म्हणणार मी? आयसोलेटेड सिस्टीम म्हणेल. काही प्रॉपर्टीज आहेत आपल्या सिस्टीमच्या. कुठल्या कुठल्या प्रॉपर्टीज आहेत बघा? एक असते एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, दुसरी असते आपले इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. कुठली असते? एक्सटेन्सिव्ह अँड इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. तर एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी कोणाला म्हणायचं आणि इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी कोणाला म्हणायचं? तर बघा, अ प्रॉपर्टी विच डिपेंड ऑन द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द सिस्टीम. ठीक आहे, ही प्रॉपर्टी कशावरती डिपेंड करते? की मॅटर जे आहे एका स्पेसिफिक सिस्टीममध्ये किती प्रेझेंट आहे. ठीक आहे, द प्रॉपर्टी विच डिपेंड. ठीक आहे, ही प्रॉपर्टी कशावरती डिपेंड करते? की अमाऊंट ऑफ किती किती प्रमाणामध्ये जे मॅटर आहे, ठीक आहे, प्रेझेंट इन अ सिस्टीम इज कॉल्ड अ एक्सटेन्सिव्ह सिस्टीम. त्याला काय म्हणणार मी? एक्सटेन्सिव्ह सिस्टीम म्हणेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल मास असतं आपलं, व्हॉल्यूम आहे आपलं. तर ह्या कुठल्या प्रॉपर्टीज आहेत आपल्या? या मास म्हणजे आपली एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे, व्हॉल्यूम एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे, इंटरनल एनर्जी पण एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे, हीट कपॅसिटी आपली एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे, नंबर ऑफ मोल्स म्हणजे पार्टिकल्स असतात ना, लक्षात येतं तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये. तर हे नंबर ऑफ मोल्स पण कुठली येते आपल्याकडे? ही नथिंग बट आपली एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी येते. पण मग इंटेन्सिव्ह कोणाला म्हणायचं मग? दॅट इज अ प्रॉपर्टी. ठीक आहे, अशी प्रॉपर्टी विच इज इंडिपेंडंट ऑफ द अमाऊंट ऑफ मॅटर, म्हणजे जी मॅटरच्या अमाऊंटवरती डिपेंड करत नाही. इज अ सिस्टीम इज कॉल्ड इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. त्याला काय म्हटलं तर इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आपण म्हणतो. तर इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी कुठल्या कुठल्या येतात? प्रेशर येतं, टेम्परेचर येतं, सरफेस टेन्शन येतं, वेस्कॉसिटी येते, मेल्टिंग पॉईंट येतं, बॉइलिंग पॉईंट येतो, स्पेसिफिक हीट येते. तर ह्या सगळ्या कुठल्या आहेत आपल्या? दिस इज ऑल नथिंग बट इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज आहेत आपल्या. कुठल्या आहेत? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. ठीक आहे, लक्षात घ्या, ह्या सगळ्या कन्सेप्ट आपल्याकडे इथे दिलेल्या होत्या. तर इथे बघा अजून एक, दॅट इज स्टेट फंक्शन अँड पाथ फंक्शन. दोन गोष्टी. स्टेट फंक्शन, लक्षात ठेवा, स्टेट तुम्हाला माहिती ना, एखादी सिस्टीम जर असेल इनिशियल अँड फायनल स्टेटमध्ये असते. ठीक आहे, इनिशियल अँड फायनल स्टेट म्हणजे बघा, सपोज दॅट आय हॅव अ सिलेंडर, पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट हेअर. अशी जी पिस्टन सिलेंडरची आपली अरेंजमेंट आहे. तर इथे बघा, प्रेशर P1 आहे, व्हॉल्यूम V1 आहे, टेम्परेचर T1 आहे. ठीक आहे, तर ही जी प्रॉपर्टी आहे आपली, ठीक आहे, दॅट इज एक्सटेन्सिव्ह ऑर इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आपण त्याला म्हणतो. ठीक आहे, तर इथे ही इनिशियल स्टेट आहे, म्हणजे हे पिस्टन मूव्ह होणार नाही आहे, आता त्याच्या जागेवर असेल. ठीक आहे, ह्या केसमध्ये ही झाली आपली इनिशियल स्टेट. आणि जेव्हा हे एक्सपांड होऊन जाईल, इथपर्यंत एक्सपांड झालं. ठीक आहे, काय झालं? इथपर्यंत एक्सपांड जर झालं हे पिस्टन, तर इथे त्याचं टेम्परेचर म्हणजे प्रेशर P2 असेल, व्हॉल्यूम V2 असेल आणि टेम्परेचर T2 असेल. तर ही फायनल स्टेट झाली. तर ही कुठली झाली? स्टेट फंक्शन आपण त्यांना म्हणतो. म्हणजे बघा, द प्रॉपर्टी विच डिपेंड ऑन द स्टेट, म्हणजे इनिशियल स्टेट किंवा फायनल स्टेटवरती. ठीक आहे, लक्षात येतं आहे? द प्रॉपर्टी विच डिपेंड ऑन द स्टेट ऑफ द सिस्टीम अँड इंडिपेंडंट ऑफ द पाथ, म्हणजे वर्क डन असेल, कुठला रस्ता आहे, म्हणजे इनिशियल आणि फायनल स्टेटच्या मध्ये जो कुठलाही पाथ असेल, वर्क असेल किंवा हीट असेल, ठीक आहे, त्या पाथवरती. ठीक आहे, सो दॅट द प्रॉपर्टी विच डिपेंड ऑन द स्टेट ऑफ द सिस्टीम अँड इंडिपेंडंट ऑफ द पाथ फॉलोड टू अटेंड इट इज कॉल्ड अ स्टेट फंक्शन. त्या फंक्शनला काय म्हटलं आता तुमचा? स्टेट फंक्शन आपण नॉर्मली त्याला म्हणतो. म्हणजे आपण जर कन्सिडर केलं बघा, अ सर्टन अमाऊंट ऑफ गॅस इन्क्लोज इन अ सिलेंडर, म्हणजे एक सिलेंडर आहे, पिस्टन सिलेंडरची अरेंजमेंट. तर त्याच्यामध्ये काय केलं आपण? गॅस जो आहे, काही प्रमाणामध्ये आपण गॅस त्याच्यामध्ये बंद करून ठेवलेला आहे, फिटेड विथ द मूवेबल पिस्टन. म्हणजे आपण जे पिस्टन मी तुम्हाला नॉर्मल सांगत राहतो ना, तर हे पिस्टन एकदम मूवेबल आहे, ते मूव्ह करू शकतं इकडे तिकडे, एकदम फ्री असतं. ठीक आहे, तुमच्या ज्या बाईक्स असतात त्यांच्यामध्ये असणारं ते पिस्टन्स पण नसतं, पण हे गॅसचं आपण नॉर्मली कन्सिडर करू. ठीक आहे, तिथे पण गॅसच बनतो तुमचा, तिथे काही तुमचं हीट वगैरे नसतं. हा एक्सपान्शन होतं, मला माहिती आहे. हीट एनर्जी पण त्याच्यामध्ये रिलीज होते, मला माहिती आहे एक्झॅक्टली. जर आपण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला तर बघा, तर मूवेबल पिस्टनच्या अंडरमध्ये आपला काय, एकदम पूर्ण पिस्टन सिलेंडरच्या अंडरमध्ये आपला गॅस पडलेला आहे. ठीक आहे, सो लेट प्रेशर जर आहे, 1 बारचा प्रेशर आहे त्या सिलेंडरमध्ये.
P1 आपण त्याला म्हणू. व्हॉल्यूम जो आहे त्याचा 1 डेसिमीटर क्यूब आहे. V1 त्याला मी म्हणतो. टेम्परेचर आहे 300 केल्विनचं, दॅट इज T1 टेम्परेचर त्याला मी म्हणतो. सो इन द बिगिनिंग जो सुरुवात आहे ना त्याची, जी सुरुवात आपण त्याला म्हणतोय, दॅट इज दिस इनिशियल स्टेट आहे. म्हणजे P1, T1 अँड V1 दिस इज नथिंग बट अ इनिशियल स्टेट ऑफ द सिस्टीम आहे. इज फुल्ली डिफाइंड बाय द स्पेसिफिक व्हॅल्यूज. ठीक आहे ना, काय करते ही स्पेसिफाईंग सम व्हॅल्यूज ऑफ दिस प्रॉपर्टीज. सो सच अ प्रॉपर्टीज डिफाइनिंग द सिस्टीम. ठीक आहे, दॅट इज सच अ प्रॉपर्टीज डिफाइनिंग द सिस्टीम ऑफ अ डिफाइनिंग द स्टेट ऑफ द सिस्टीम. म्हणजे ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत काय करतात, डिफाईन करतात सिस्टीमची स्टेट डिफाईन करतात. इनिशियल स्टेट आहे किंवा फायनल स्टेट आहे ना, बरोबर आहे. P1, V1 और T1 काय डिसाईड करतात की स्टेट कुठली आहे. ही स्टेट आहे आपली इनिशियल स्टेट, म्हणजे स्टेट ऑफ द सिस्टीम आहे. सो आर स्टेट, ठीक आहे ना, आर स्टेट ऑफ द सिस्टीम आर अ स्टेट फंक्शन. त्यांना काय म्हटलं आता, दॅट इज दॅट विल बी ज्या प्रॉपर्टीज डिफाईन करतात स्टेट ऑफ द सिस्टीम आर अ स्टेट ऑफ द सिस्टीम आर त्याला आपण काय म्हणतो, स्टेट फंक्शन म्हणतो. त्यांना काय म्हटलं आता, दॅट इज नथिंग बट अ स्टेट ऑफ द सिस्टीम. म्हणजे ते असतील आपले स्टेट फंक्शन. ते कुठले कुठले फंक्शन्स असतील मग, स्टेट फंक्शन. ठीक आहे. सो P1, V1 और T1 नथिंग बट आपण त्यांना स्टेट फंक्शन म्हणू शकतो. ठीक आहे. सो द अगेन दॅट अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रोसेस जी असते ना, बऱ्याच लोकांना प्रोसेस कन्सेप्ट समजत नाही. तर प्रोसेस कुठली असते, म्हणजे इथे यूज होणारी जी टर्म आहे प्रोसेस. ठीक आहे. द टर्म प्रोसेस मीन्स अ फिजिकल अँड केमिकल चेंज जो होतो इन अ सिस्टीममध्ये. ठीक आहे. सिस्टीममध्ये होणारा फिजिकल चेंज, बरोबर आहे, म्हणजे लिक्विडचं सॉलिड बनणं असेल, ठीक आहे, किंवा सॉलिड आईचं वॉटर बनणं असेल, तर हे फिजिकल चेंज झाला. ठीक आहे. केमिकल चेंज जर झाला असेल अगेन, ठीक आहे, इन अ सिस्टीम ऑन गोईंग फ्रॉम वन स्टेट टू द अनदर, ते स्टेट इज नथिंग बट अवर अ प्रोसेस. काय होते, ही प्रोसेस होते. ठीक आहे. काय होते, प्रोसेस होते. फिजिकल आणि केमिकल चेंज जो होतोय सिस्टीममध्ये तो कुठली आपली प्रोसेस आपण त्याला म्हणतो. पाथ फंक्शन पण आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. पाथ कुठला असतो बघा, दॅट इज द प्रॉपर्टी विच डिपेंड ऑन द पाथ. म्हणजे बघा इनिशियल अँड फायनल स्टेटच्या मध्ये जो कुठलाही पाथ आहे, म्हणजे दॅट इज कॉल्ड अ पाथ फंक्शन. त्याला काय म्हटलं आता, तुमचा पाथ फंक्शन आपण म्हणतो. नथिंग बट एक जे वर्क होणार आहे ते पाथ फंक्शन आहे आपलं. तसंच हीट जी आहे, ठीक आहे, ही पण कुठलं आपलं पाथ फंक्शन कन्सिडर केला जातो आपला. ठीक आहे. तर हे आहे आपलं पाथ फंक्शन. काय म्हणतो आपण त्याला, द प्रॉपर्टी विच डिपेंड्स ऑन द पाथ. ठीक आहे, डिपेंड्स ऑन द पाथ आर कॉल्ड अ पाथ फंक्शन. ठीक आहे. ही एक कन्सेप्ट अजून लक्षात घ्या. मला वाटतं हे डिलीट केलेलं आहे, पण मी तुम्हाला सांगून देतो थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम एक्झॅक्टली काय असतं. की इक्विलिब्रियम म्हणजे अ सिस्टीम इज सेट टू बी अ थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. ठीक आहे, की एखादी सिस्टीम ही थर्मोडायनामिक इक्विलिब्रियममध्ये आहे किंवा नाही आहे. ठीक आहे. म्हणजे जर सिस्टीम थर्मोडायनामिक इक्विलिब्रियममध्ये असेल, सो दॅट वेन इट्स अ स्टेट, ठीक आहे, त्याचा जो स्टेट फंक्शन आहे, प्रेशर, व्हॉल्यूम और टेम्परेचर डू नॉट चेंज. म्हणजे त्यांचे प्रेशर, म्हणजे त्या सिस्टीमचा प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर हा कॉन्स्टंट असेल, चेंज होणार नाही विथ रिस्पेक्ट टू टाईम. ठीक आहे. जसा जसा वेळ बदलत जाईल तसं तसा हा याच्यामध्ये काहीही फरक पडणार नाही. तर त्या केसमध्ये जी सिस्टीम असेल ती माझी थर्मोडायनामिक इक्विलिब्रियममध्ये असेल. ठीक आहे. ह्या गोष्टी पण लक्षात ठेवा. प्रोसेसेस आणि त्याच्या जे टाईप्स आहेत त्या पण आपल्याला बऱ्याच पद्धतीने लक्षात येतात, लक्षात घ्यावे लागतात. कारण तुम्ही जर पुढे कुठे शिकायला गेलात, ठीक आहे, तर बऱ्याचशा केसमध्ये तुम्हाला ह्या ज्या प्रोसेसेस आहेत किंवा त्यांचे जे टाईप्स आहेत त्या तुम्हाला भेटतात, इंट्रोड्यूस करून देतात. तर ह्या पण लक्षात ठेवा, कामास येतील तुम्हाला कधीतरी. आणि जर आलंच तर यांच्यावरती एक एक मार्काला तुम्हाला डेफिनेशन विचारली जाऊ शकते. ठीक आहे. सो चेंज इन द सिस्टीम इज गोईंग फ्रॉम द प्रोसेस. तर आपल्याला माहिती आहे, कारण प्रोसेस आपण ऑलरेडी इथेच तुम्हाला टर्म सांगितली मी, व्हॉट इज प्रोसेस. ठीक आहे. बट वी नीड टू बी अ सम प्रोसेसेस, त्यांचे जे टाईप्स आहेत प्रोसेसच्या. ठीक आहे. प्रोसेसच्या कुठल्या कुठल्या टाईप्स आहेत बघा. पहिली आहे आयसोथर्मल. थर्मल समजला. थर्मल जर म्हटलं असेल तर टेम्परेचरविषयी असायला पाहिजे. ठीक आहे. बोरिक म्हणजे प्रेशरविषयी असायला पाहिजे. ठीक आहे. कोरिक जर मी म्हटलं तर इट कॅन बी नथिंग बट अ व्हॉल्यूमबद्दल असायला पाहिजे. ठीक आहे. तर बघा, थर्मल म्हणजे टेम्परेचरबद्दल आहे. ठीक आहे. सो आयसोथर्मल प्रोसेस आहे. कुठली प्रोसेस आहे, आयसोथर्मल. म्हणजे इट इज द प्रोसेस इन विच द टेम्परेचर ऑफ द सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणजे ज्या सिस्टीमचा जो टेम्परेचर आहे तो बदलणार नाही. तर त्या केसमध्ये जी प्रोसेस होते दॅट इज थ्रूआउट द ट्रान्सफॉर्मेशन. ठीक आहे. थ्रूआउट द ट्रान्सफॉर्मेशन जी प्रोसेस होते तिला आयसोथर्मल प्रोसेस म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, आयसोथर्मल प्रोसेस. अगेन देअर इंटरनल एनर्जी पण चेंज होत नाही आणि टेम्परेचर पण चेंज होत नाही. तर अशा केसमध्ये जी प्रोसेस होते त्या प्रोसेसला आयसोथर्मल प्रोसेस म्हटलं जातं. ठीक आहे. काय म्हटलं जातं, आयसोथर्मल प्रोसेस. इट इज द प्रोसेस इन विच temperature of the system remains constant throughout the transformation. Its internal energy also
डझंट चेंज, म्हणजे इंटरनल एनर्जी पण चेंज होत नाही आणि टेम्परेचर पण चेंज होत नाही. ठीक आहे. अगेन आयसोबोरिक प्रोसेस कुठली असते, तर बोरिक म्हटला तर तुम्हाला प्रेशरबद्दल यायला पाहिजे. काय असायला पाहिजे, प्रेशर. म्हणजे ह्या प्रोसेसमध्ये जर पूर्ण सिस्टीम आहे, इट इज द प्रोसेस इन विच द प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट ड्युरिंग द ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजे ज्या सिस्टीममध्ये आपलं, ठीक आहे, दॅट इज जी प्रोसेस होणार आहे, ठीक आहे, जी प्रोसेस आहे आपली, त्या प्रोसेसमध्ये दॅट इज जो प्रेशर आहे तो चेंज होणार नाही ड्युरिंग द ट्रान्सफॉर्मेशनच्या वेळेस. ठीक आहे. ट्रान्सफॉर्मेशनच्या वेळेस प्रेशर ऑलवेज कॉन्स्टंट असेल, प्रेशर बदलणार नाही, तर ती प्रोसेस होईल आपली आयसोबोरिक प्रोसेस. कुठली प्रोसेस असते ही, आयसोबोरिक प्रोसेस. लक्षात ठेवा, डेल्टा पी इज इक्वल्स टू 0. डेल्टाचा अर्थ होतो चेंज, चेंज इन प्रेशर, चेंज इन टेम्परेचर, चेंज इन इंटरनल एनर्जी. यू इंटरनल एनर्जी आहे आपली. ठीक आहे. अगेन दॅट ॲडिओबॅटिक प्रोसेस कुठली असते, तर ही ॲडिओबॅटिक प्रोसेस म्हणजे नथिंग बट, सॉरी, वी नीड टू बी ऑल्सो अंडरस्टँड अबाउट द आयसोकोरिक प्रोसेस. तर आयसोकोरिक म्हणजे दॅट इज द प्रोसेस ड्युरिंग विच द व्हॉल्यूम ऑफ द सिस्टीम, ठीक आहे ना, म्हणजे सिस्टीमची जी व्हॉल्यूम आहे ती काय असेल, कॉन्स्टंट असेल. बरोबर आहे. सिस्टीमची जी व्हॉल्यूम आहे ही बदलणार नाही. जर व्हॉल्यूम जर कॉन्स्टंट असेल सिस्टीमची, तर त्या केसमध्ये जी प्रोसेस होते ती आयसोकोरिक प्रोसेस आहे. डेल्टा व्ही इज इक्वल्स टू 0. चेंज इन व्हॉल्यूम इज इक्वल्स टू 0 इज नथिंग बट अ आयसोकोरिक प्रोसेस. कुठली असते, आयसोकोरिक प्रोसेस असते. ॲडिओबॅटिक प्रोसेस म्हणजे दॅट इज अ प्रोसेस इन विच देअर इज नो एक्सचेंज ऑफ द हीट बिटवीन द सिस्टीम अँड सराउंडिंग. म्हणजे ॲडिओबॅटिक प्रोसेस होताना सिस्टीम आणि सराउंडिंगमध्ये कुठलीही हीट एक्सचेंज होणार नाही. क्यू इज इक्वल्स टू 0 होतो. ठीक आहे. काय, दोघांमध्ये जी हीटची देवाणघेवाण आहे ती होणार नाही, तर ती प्रोसेस असेल आपली दॅट इज नथिंग बट ॲडिओबॅटिक प्रोसेस आपण त्याला म्हणतो. रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे प्रोसेस इन विच जी सिस्टीम आहे, ठीक आहे ना, अँड सराउंडिंग आहे आपली. ठीक आहे. रिव्हर्सिबल प्रोसेस कुठली असते, सिस्टीम अँड सराउंडिंग कॅन बी रिटर्न टू द ओरिजिनल कंडिशन. म्हणजे याचा अर्थ, जर माझ्याकडे लिक्विड वॉटर आहे आणि लिक्विड वॉटरपासून ते परत लिक्विड वॉटर बनून जाईल, तर ती असेल माझी सिस्टीम. म्हणजे सिस्टीम जर लिक्विड असेल तर, ठीक आहे, आणि सराउंडिंग असेल तर, दोघं केसमध्ये अ प्रोसेस इन विच जी सिस्टीम आहे, ठीक आहे, लिक्विड असेल, गॅसेस असतील, म्हणजे गॅसला परत गॅसमध्ये कन्वर्ट करणं. ठीक आहे. सो दॅट इज अ प्रोसेस इन विच सिस्टीम अँड सराउंडिंग कॅन बी रिटर्न टू द ओरिजिनल कंडिशन. म्हणजे जी सिस्टीम आहे आपली आणि जी सराउंडिंग आहे, याचा अर्थ बघा, जर मी एखादं घर तोडून टाकलं असेल, तर त्या घराला परत तोडल्यानंतर ते परत अजून मी त्याच्या इनिशियल स्टेटमध्ये पहिले जसं होतं जसंच्या तसं घेऊन येतो, तर त्याला मी म्हणणार आहे रिव्हर्सिबल प्रोसेस. वाटतं का पॉसिबल आहे असं? ठीक आहे. विचार करा जरा. ठीक आहे, की रिव्हर्सिबल प्रोसेस पॉसिबल असते का? ठीक आहे. सो अ प्रोसेस इन विच द सिस्टीम अँड द सराउंडिंग कॅन बी, काही ना काही लॉस होतो नक्कीच. ठीक आहे, रिव्हर्सिबल प्रोसेसच्या वेळेस, एवढं लक्षात ठेवा. बरोबर. अ प्रोसेस इन विच द सिस्टीम अँड द सराउंडिंग कॅन बी रिटर्न टू द ओरिजिनल कंडिशन फ्रॉम द फायनल स्टेट टू द, दॅट इज फ्रॉम द फायनल, ठीक आहे, फ्रॉम द फायनल स्टेट विदाउट प्रोड्युसिंग एनी चेंज इन द सिस्टीम. म्हणजे काहीच बदल नाही करायचा. ठीक आहे, कुठलाही बदल त्याच्यामध्ये घडवून आणायचा नाही. जशी पहिले सिस्टीम होती, जशी पहिले सराउंडिंग होती, त्याचीच तशाच सारखी येऊन जायची. ठीक आहे. म्हणजे फायनल स्टेटवरती गेल्यानंतर कंडिशन फ्रॉम द फायनल टू द विदाउट प्रोड्युसिंग एनी चेंज इन द सिस्टीम. ठीक आहे. म्हणजे त्याच्यामध्ये त्या सराउंडिंगमध्ये असेल किंवा सिस्टीममध्ये कुठलाही चेंज करायचा नाही अँड त्याला त्याच्या इनिशियल स्टेटमध्ये घेऊन यायचं. ठीक आहे. प्रोड्युसिंग एनी चेंज थर्मोडायनॅमिक प्रॉपर्टी ऑफ द युनिवर्स. ठीक आहे ना, हे आपल्याकडे येऊन जातं. ठीक आहे. सो दिस इज नथिंग बट दॅट इज ओरिजिनल कंडिशन फ्रॉम द फायनल स्टेट विदाउट प्रोड्युसिंग एनी चेंज इन द थर्मोडायनॅमिक्स प्रॉपर्टीज इन द युनिवर्स. त्याच्या थर्मोडायनॅमिक्स प्रॉपर्टीला अजिबात धक्का लागू द्यायचा नाही. ज्या काही आहेत तशाच्या तशा यायला पाहिजे. इथे काही फीचर्स दिलेत बघा रिव्हर्सिबल प्रोसेसचे, आपल्या पुस्तकामध्ये दिले होते. दॅट इज जो ड्रायव्हिंग फोर्स असेल, जो फोर्स मी लावणार आहे, किंवा जो अपोजिंग फोर्स असेल, जो रिव्हर्सिबल फोर्स आपण त्याला म्हणतो, दॅट इज द ड्रायव्हिंग फोर्स अँड अपोजिंग फोर्स डिफर बाय अ इन्फायनायटेसिमल अमाऊंट. म्हणजे या दोघांमध्ये अतिशय थोडासा फरक असेल. ठीक आहे, एकदम थोडासा दोघांमध्ये फरक दिसेल, ड्रायव्हिंग फोर्समध्ये आणि अपोजिंग फोर्समध्ये. अगेन दॅट जी प्रोसेस आहे कॅन बी रिव्हर्स बाय अन इन्फायनायटेसिमल चेंज इन द कंडिशन. म्हणजे ही प्रोसेस जी आहे ती रिव्हर्स होईल, पण कधी, एकदम थोडासा त्याच्यामध्ये चेंज करून मी त्याला रिव्हर्सिबल घेऊ शकतो. म्हणजे 99.9%चा आपण जो म्हणतो ना, तो केस याच्यामध्ये येऊन जातो. 1%चा 0.1%चा जो केस आहे याच्यामध्ये इन्फायनायटेसिमल. सो दॅट इज अ रिव्हर्सिबल प्रोसेस प्रोड्यूस अन इन्फायनायटेसिमल स्लो अँड टेक प्लेस इन द इन्फायनाईट नंबर ऑफ स्टेप. म्हणजे ही जी प्रोसेस असते आपली रिव्हर्सिबल प्रोसेस, ही एकदम स्लो आहे, अतिशय स्लो प्रोसेस म्हटले जाते आणि खूप जास्त स्टेप घेते, इन्फायनाईट नंबर ऑफ स्टेप घेते त्याच्या ओरिजिनल कंडिशनमध्ये येण्यासाठी. ठीक आहे. बऱ्याचशा कन्सेप्ट याच्यामध्ये येऊन जातात. ॲट द एंड ऑफ द स्टेप ऑफ द प्रोसेस, म्हणजे जर स्टेप संपते आपली,
ठीक आहे, जिथे स्टेप संपली, जी प्रोसेस संपते आपली, ठीक आहे, ॲट द एंड ऑफ द स्टेप ऑफ द प्रोसेस, ठीक आहे, प्रोसेसच्या स्टेप जिथे संपत आहेत दॅट इज सिस्टीम अटेन अ मेकॅनिकल इक्विलिब्रियम. काय अटेन करते ही? मेकॅनिकल इक्विलिब्रियम विथ द सराउंडिंग सोबत. ठीक आहे, हे काही फीचर्स होते. या सगळ्या रिव्हर्सिबल, इरिव्हर्सिबल, ॲडियाबॅटिक प्रोसेस होत्या, आयसोकोरिक, आयसोबोरिक प्रोसेस, आयसोथर्मल प्रोसेस, या सगळ्या प्रोसेसच्या टाईप होत्या. पाथ फंक्शन, स्टेट फंक्शन मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे, एक्सटेन्सिव्ह इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी मी तुम्हाला सांगितल्या, प्रॉपर्टीज ऑफ द सिस्टीम सांगितल्या, क्लोज सिस्टीम, ओपन सिस्टीम, आयसोलेटेड सिस्टीम मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे, सिस्टीम सराउंडिंग मी तुम्हाला समजवलं या लेक्चरमध्ये. इंट्रोडक्शन काही होतं जे याच्यामध्ये दिलेलं होतं, आणि जे केमिकल थर्मोडायनॅमिक्स होतं मी तुम्हाला काय केलं या चॅप्टरमध्ये समजवण्याचा प्रयत्न केला. जर लेक्चर आवडलं असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका. अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.